नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। शिक्षण हेच प्रगतीचे साधन हा विचार सार्थ ठरवण्यासाठी शार्वी फाउंडेशनने एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे। समाजातील वंचित आणि गरजू 7,000 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी फाउंडेशनने स्वीकारली असून रामदास अण्णा पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाचा शुभारंभ स्वामी विवेकानंद विद्यालय एरंडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते संदीप पाठक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या या उपक्रमाचे पाठक यांनी कौतुक केले। या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रसिद्ध वऱ्हाड निघालं लंडनला या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी यावेळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये स्कूल बॅग, रायटिंग पॅड आणि स्टेशनरी सामानाचा समावेश होता। शिक्षणासोबतच मुलांच्या आरोग्याची काळजी घेत शाळेसाठी 2,000 लिटरची शुद्ध पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। चिमुकल्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन श्रेयस प्रकाश पाबळे आणि आयोजकांतर्फे करण्यात आले। शार्वी फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे सुनील गायकवाड सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। शार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा पाबळे सर, आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मला फार आनंद झाला। कारण हल्ली समाज जागृती, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी होत चाललेली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करतात। त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं, मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे, त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिला। कारण मला अशा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं। आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो। आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोक भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं, त्यांना काय म्हणतात दैनंदिन स्ट्रेस मधून त्यांना बाहेर काढणं, मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक 4 गोष्टी सांगणं मला हे नेहमीच माझं महत्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो। हे झाला तर कार्यक्रम आगामी आपलं काही चित्रपट आगामी मी आता घबाड कुंड नावाची एक फिल्म करतो आहे। सस्पेन्स थ्रिलर हॉरर जॉनर आहे, ही लवकरच येईल। कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे। कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धत कशी बदलत गेली त्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे। आणि समर्थ नावाची एक फिल्म आहे, तर त्याचं शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होईल। आणि वराड निघाले लंडनलाचा आत्ताच बँड्राला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी 600वा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहेत। मी सगळ्यांना रामकृष्ण हरी। आणि तसा जर विचार करायचा ठरवला तर सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेयस याचं अधिष्ठान चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला तर त्याची सांगता आपल्या एरंडगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात मी शार्वी फाउंडेशनच्या या महत्वपूर्ण म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं, शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाचे कोणीतरी लागतोय, देणं लागतोय, ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजे। म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू, माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळ देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला, त्याबद्दल मी
दादांचे देखील खूप आभार मानतो, त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलांचे पालक, गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच इथे माझे मित्र अभिनेता संदीप पाठक सर इथे उपस्थित राहिले. या उपक्रमासाठी मी 7,000 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचा वाटपचा हा उपक्रम मी करतोय. 26 डिसेंबर 2025 रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतोय. आज माझ्या माहितीनुसार आज इथे 700 विद्यार्थी इथे आहेत. तर आज यांना आम्ही अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही देणार आहोत. आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन मुखेडलं होतं, पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतला. चला गो भरभर 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 लता कुमुद आका छबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी. अगं तुम्हाला कळली का बातमी नाही? मथुरा वंश तुम्हाला छबू आते तुम्हाला कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आता काय करू बाई? अहो अण्णानं म्हणून तिकडं पत्र पाठवलंय. हो तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. हो तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे. हो लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लंटनला ठरणार आहे. हो लग्न लंटनला ठरलं की तुम्ही, मी, लता कुमुद आका छबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी तुमच्यावर तंबाखू काढा. ती जर गोष्ट धक्क्याला लावायची असेल तर त्याला चुना लावा. अण्णांचं काय म्हणणं होतं? सुशिलाच्या लग्नामध्ये बायकांना फुकटच्या पैठण्या देऊ नका. फुकटच्या पैठण्या मिळणार म्हणल्यावर बायकांची संख्या वाढणार, लुगडे कमी पडणार. पण अण्णाचं कोणीच नाही ऐकलं. अण्णा नाराज होऊन माझ्या बाजूला येऊन बसले. तिकडे लग्न सुरू झालं, मंगलाष्टका सुरू झाल्या, मंगलाष्टका संपल्या. मंगलाष्टका संपल्यावर लोकांनी टाळ्या वाजविल्या, अक्षदा पडल्या. अक्षदा पडल्यानंतर काय झालं? अक्षदा पडल्यानंतर अयो अंकुश दादा, नेमकं झालं काय लग्नात? तुमच्या तंबाखूच्या फवारीनं काहीच कळलं. नुसतं कुत्रं भुकल्या म्हणजे फवाऱ्यामुळे सातारा झाला ना खरा. मायला निघताना प्लेन शर्ट होता, थुक्यानं प्रिंटेड केला. तू वावरात कामं पडले, तू उठा उठा करीत येवल्यावरनं वराड निघालं लंडनला. आज आपल्या गावामध्ये वारा येणार आहे. अय पाहुण्या, तुला कळली का बातमी? शंकर्या तुला, ईशन्या तुला, चॅम्प्या तुला, सच्या तुला, तुला कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आयो मी आता मामाच्या शेतात गेलतो, अण्णाच्या शेतात गेलतो. तिथं अण्णा भेटले. अण्णा म्हणले काशीना दादाचं ठरलं, श्रेया दादाचं ठरलं. म्हणलं बाबो आपल्याला समजायला विमानात बसून लंडनला जायचंय. म्हणलं आयो आम्ही समजे जाणार आहे. तसाच्या तू येवल्यामध्ये एकटाच राहणार आहेस. कारण तू त्या पोराने असं केलं. कारण तू शामडा आहे. बातमी कळली वाट्यावर बसणाऱ्या पुरुष मंडळींना. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.